नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची खास रेसिपी आहे कोळंबी फ्राय। बघूनच तोंडामध्ये पाणी येईल नक्कीच। मी कोकणवासी आहे। कोकणामध्ये अन्न हे मासे आणि भात, त्याच्यामुळे माझ्याकडे वारंवार नॉनव्हेज बनत असतं। त्याच्यामध्ये आज मला एकदम फ्रेश कोळंबी भेटली आहे, म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया। तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे कोळंबी। आता मी ती साफ करून घेते। साफ करताना त्याचं डोकं आणि कवर काढून त्यातला दोरा काढून घ्यायचा आहे आणि एकदम स्वच्छ धुवून घ्यायची। नंतर मी त्याला मॅरिनेट करणार आहे। अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून। हे मॅरिनेशन करताना तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू सुद्धा ॲड करू शकता। हे मॅरिनेशन करून झाल्याच्या नंतर आपण त्याला 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत आणि मग आपण त्याला पुढचं मॅरिनेशन देणार आहे। आता मी त्याला पुढचं मॅरिनेशन देते। मी कोकम पाण्यामध्ये भिजत घालून त्याच्यामध्ये ॲड केलंय 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट। आता मी त्याच्यामध्ये तिखट घरातलं जे आपण स्वयंपाकघरामध्ये यूज करत असतो तेच तिखट आहे, ते मी 3 चमचे ॲड केलेलं आहे। आता हे सगळं एकत्र करून मसाला त्याच्यामध्ये मुरण्यासाठी आपण हे 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। तोपर्यंत मी त्याचं कोटिंग बनवते। त्याच्यासाठी 2 मोठे चमचे रवा, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलंय। याच्यामध्ये चिमटीभर मीठ ॲड करून घेणार आहे, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद। आता हे मिश्रण एकत्र करून आपण बाजूला ठेवून देऊया। याचबरोबर मी तुमच्यासोबत एक डाळीची रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे। माझ्या पद्धतीने मी वरण कसं बनवते त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कढीपत्ता, टोमॅटो, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। डाळ मी शिजवून घेतली। फोडणीसाठी तेल गरम केलंय। जिरं, मोहरी, लसूण, टोमॅटो, कढीपत्ता आणि मिरची ॲड करून घेतली। थोडंसं हिंग, चवीपुरतं मीठ, हळद घालून त्याच्यामध्ये डाळ ॲड करून घेतली। थोडंसं पाणी टाकून उकळी काढून घ्या। छान उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतली। आपलं वरण रेडी झालेलं आहे। तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत हे ट्राय करू शकता। आता मी पुढे कोळंबी फ्राय करत आहे। मसाला छान आतमध्ये मुरला आहे। तेल तापवून घेऊया आणि कोटिंग व्यवस्थित सगळ्या बाजूनी लावून तेलामध्ये एक एक असं मी कोळंबी सोडत आहे। सगळी कोळंबी सोडून झाल्याच्या नंतर मी बाजूने थोडंसं तेल ॲड करून घेतलंय। आता आपल्याला त्याला हाय आणि मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे। चांगलं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा। तुम्ही बघू शकता किती छान फ्राय झालंय ते। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कळवा। अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच पुढच्या रेसिपी बघण्यासाठी फॉलो करा। तोपर्यंत पुढच्या रेसिपी बघण्यासाठी बाय बाय।